केलेल्या मार्गदर्शनामुळे नक्कीच आम्ही प्रोत्साहित झालो आहोत। आपण दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालण्याचा प्रयत्न करू। यानंतर मी मंचावर आमंत्रित करते इंजिनियर सुनील सरदार सर, अंडर सेक्रेटरी, मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। धन्यवाद सर। सरांना मी अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे। मार्गदर्शन तर काही करू शकणार नाही, फक्त आपल्याशी बोलेल थोडं। मार्गदर्शन भीमरावनी केलं आहे आणि काल पण काही वक्त्यांनी केलं असेल, कारण मार्गदर्शन करण्याची पात्रता मला वाटतं माझ्याकडे नाही आहे। आपण सर्व क्वालिफाईड आहात आणि त्या त्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहात। फक्त मी तुमच्याशी थोडा संवाद साधणार। जहां हर पल खूबसूरत लगता था, जहां हर पल खूबसूरत लगता था, वो जगह एक कॉलेज है। जहां देखे थे हमने जिंदगी के सुनहरे सपने, जहां देखे थे हमने जिंदगी के सुनहरे सपने, वो जगह एक कॉलेज है। जहां हसीन लगती थी जिंदगी की ये राहें, जहां हसीन लगती थी जिंदगी की ये राहें, वो जगह एक कॉलेज है। और जिसने सजाई हमारे ख्वाबों की जिंदगी, जिसने सजाई हमारे ख्वाबों की जिंदगी, वो हमारी जान, ये हमारा कॉलेज है। वो हमारी जान, ये हमारा कॉलेज। कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्या या स्नेहसंमेलनानिमित्त आज आपण इथे सर्व जमलेलो आहोत। या कार्यक्रमाचे चीफ पॅट्रन आदरणीय या विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर आदरणीय डॉक्टर एस.आर. गडाख सर, पॅट्रन्स आमचे मित्र डॉक्टर देवानंद पंचभाई, आमचे मित्र या महाविद्यालयाचे डीन डॉक्टर एस.आर. काळबांडे, डायरेक्टर ऑफ रिसर्च डॉक्टर एस.एस. माने, डायरेक्टर ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन डॉक्टर डी.बी. उंदीरवाडे सर आणि कमिटी ऑफ कोऑर्डिनेटर्स डॉक्टर सुचिता गुप्ता मॅडम, आमचे मित्र डॉक्टर महेंद्र देशमुख डॉन, त्यानंतर डॉक्टर पी.एच. बकाने सर, डॉक्टर ए.व्ही. गजकोस सर आणि आमचे मित्र डॉक्टर राजेश पातोडे। त्यानंतर ॲडवायझरी कमिटीचे मेंबर्स डॉक्टर गांगडे सर, ते आज दिसत आहेत, काल आले असतील, डॉक्टर गांगडे सर, डॉक्टर वडतकर सर, फॉर्मर डीन डॉक्टर नागदेवे सर, डॉक्टर काले सर आणि आमचे मित्र, आमचे सिनियर गणेश देशमुख सर आले। सुजित आले का? कुठे? आणि डॉक्टर विजय काळे आपले सिनियर ॲडिशनल कमिशनर मिनिस्टर ऑफ ॲग्रिकल्चर आणि सुनील सरदार। आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय गुरुजन, शिक्षकेतर कर्मचारी, सन्माननीय सिनियर्स, ज्युनियर्स, माझे सहकारी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, कालपासून
आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि काल या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. सर्वप्रथम मी आपल्या कॉलेजचे माजी प्राध्यापक डॉक्टर PB काळे सर यांचे मागच्या कालावधीमध्ये दुःखद निधन झाले. अतिशय वाईट वाटले. सर अत्यंत आध्यात्मिक वृत्तीचे होते आणि मेहर बाबांचे निस्सीम भक्त होते. आपल्याला आठवत असेल, आम्हाला अजूनही आठवते की त्यावेळी सरांच्या घरी मेहर बाबांच्या अनुयायांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असत. सरांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता आणि त्यामुळे सर विद्यार्थीप्रिय होते. आपणा सर्वांच्या वतीने त्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. तसेच आपल्या कॉलेजच्या विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष व त्या काळातील एक तडफदार विद्यार्थी नेतृत्व GT देशमुख यांचे सुद्धा मागच्या कालावधीमध्ये दुःखद निधन झाले. त्यांच्या रूपानं एक अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. GT कृषी विभागामध्ये असल्यामुळे मुंबईला मंत्रालयामध्ये नेहमी येत असत. कामानिमित्त त्यावेळी आमची हमखास भेट होत असे आणि त्यावेळी आपल्या कॉलेजच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत असे. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना आदरांजली अर्पण करतो. आपल्या कॉलेजचे ख्यातनाम गझलकार व प्रसिद्ध कवी आणि आमचे सिनियर व आमचे मित्र गौरवकुमार आठवले, तसेच आपल्या विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक अडचणीच्या काळामध्ये आपल्या टपरीवर उधारीवर चहा आणि नाश्ता देणारे सावळाराम उर्फ सावळा यांचेही मागच्या कालावधीमध्ये दुःखद निधन झाले. तसेच आपल्या विद्यापीठातील इतरही आपले प्रियजन ज्यांचे मागच्या काळामध्ये निधन झाले, परंतु अनवधानाने त्यांचा उल्लेख येथे होऊ शकला नसेल, त्यांनाही आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. आपण ज्यावेळी कॉलेजमध्ये प्रवेश घेतो त्यावेळी आपण सगळेच अनोळखी असतो, परंतु एकदा ओळख झाली, मनं जुळली की मग आपण एकमेकांचे मित्र बनतो. खरं म्हणजे जीवनाच्या या प्रवासामध्ये आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करून जातात आणि नकळत आपल्या आयुष्याचा एक भाग बनून जातात. परंतु कालांतराने आपल्या आयुष्यातील काही माणसं काळाच्या गतीत आणि या धकाधकीच्या आयुष्यात एकाकी हरवून जातात. आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता नजरेलाही दिसेनाशी होतात. अशा लोकांना आपण कायम आपल्या वर्तमान काळात ठेवायला हवे. कारण काही माणसं आपल्या आयुष्यात पुन्हा कधीच दिसत नाहीत आणि पुन्हा कधीच येत नाहीत. डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसू शकतो, परंतु माथ्याआड गेलेले लोक परत कधीच दिसत नाहीत आणि भेटतही नाहीत. कोरोनाच्या या काळामध्ये आपण सर्वांनी हे अनुभवलं आणि जीवन किती क्षणभंगूर आहे हे देखील पाहिले. काल रात्री ग्रुपवर आपल्या ॲल्युमनाय मीट 2025च्या ग्रुपवर काल रात्री आमचे मित्र डॉक्टर सुरेंद्र काळपांडे साहेबांनी एक मेसेज पोस्ट केला. फ्रेंडशिप इज अ थेरपी, यू डोंट हॅव टू बुक अन अपॉइंटमेंट. यू आर ॲब्सोल्युटली राईट सर. मैत्री ही अशी असते की ज्याला कसल्याही फॉर्मॅलिटीची गरज नसते. आपण सर्वजण खूप नशिबान आहोत, कारण आपल्याला आपल्या कॉलेजमधील विद्यापीठातील मैत्रीचं जुनं दान मिळालं. ओळख जितकी जुनी तितकी मैत्री घट्ट होत जाते. नात्यांमध्ये सहजता येते,
नात्यांचा स्वाद हा अमृतासारखा असतो. थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो. इतकी महत्त्वाची ही मैत्री असते. म्हणून एक शायर आपल्या मित्रांसाठी म्हणतो, मरने के बाद मुझे जल्दी ना उठा लेना, मरने के बाद मुझे जल्दी ना उठा लेना, मेरे दोस्तों को देर से आने की आदत है. मरने के बाद मुझे जल्दी ना उठा लेना, मेरे दोस्तों को देर से आने की आदत है, और मुझे जलाने से पहले मेरा दिल निकाल लेना. कहीं मेरे दोस्त ना जल जाए जो मेरे दिल में रहते. आपल्या कॉलेजने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. या सुंदर निसर्गरम्य वास्तूमध्ये शिकण्याची संधी दिली, आपलं भविष्य घडविण्याची संधी दिली, जीवाला जीव लावणारे मित्र दिले, आपल्याशी आदराने आणि प्रेमाने वागणारे ज्युनियर्स दिले, आपल्या मोठ्या भावाप्रमाणे आपल्यावर प्रेम करणारे आणि मार्गदर्शन करणारे सिनियर्स दिले, आपल्यावर बापासारखे प्रेम करणारे गुरुजन दिले, आपलं जीवन घडविणारे आणि आपल्यावर निस्सीम प्रेम करणारे आपले गुरुजन. त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत सदैव आहे. त्यामुळेच आपल्या कॉलेजचे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करतात, उंच भरारी घेत आहेत. त्या सर्वांचा आपल्याला सार्थ अभिमान. गव्हर्नमेंट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर तसेच स्वतःचे वेगवेगळे उद्योग उभारून त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत असलेले आपल्या कॉलेजचे विद्यार्थी हे खरोखर अभिनंदनास पात्र आहे. आता भीमरावनी सांगितलं आहे, तो स्वतः त्याचा उद्योग सुरू केलेला आहे आणि त्याने आता इनोव्हेटिव्ह त्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये काम चालू केलेलं आहे. ही आपल्या सर्वांसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. परंतु हे जे काही यश आपण प्राप्त केलं आहे ते केवळ आपल्या गुरुजनांना, त्यामुळे त्यांचे ऋण आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीही फेडू शकणार आणि त्यांना विसरूही शकणार. प्रदीप बोरकर सर आणि शैलेश ठाकरे सरांच्या गाण्यांनी आपलं जीवन समृद्ध केलेलं आहे. कुरकुरे सरांच्या धाकाने आपण अभ्यास करायला शिकलो आणि भुयार सरांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाने आपण पहिलवान बनायला शिकलो. आपल्या विद्यापीठाचे माजी डायरेक्टर ऑफ रिसर्च डॉक्टर विलास खर्चे सर यांची नुकतीच राऊरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरपदी नियुक्ती झाली आहे. ही बाब आपल्या विद्यापीठासाठी निश्चितच घोषणा व्हावा. आमचे सिनियर डॉक्टर विजय काळे साहेब हे केंद्र शासनाच्या कृषी विभागामध्ये ॲडिशनल कमिशनर आहेत. तसेच संजय कदम साहेब, गुप्ता मॅडमच्या बॅचचे संजय कदम साहेब यांची नुकतीच राज्याचे पणन संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. आणि आमचे मित्र अनिल रामटके IRS मध्ये इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे. UPSC क्लिअर करून त्या पदावर ते गेलेले आहेत. तसेच इतरही अनेक विद्यार्थी आपापल्या क्षेत्रामध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. इथे प्रत्येकाचा उल्लेख करणे शक्य नाही, त्याबद्दल दिलगीर आहे. मात्र या सर्वांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आपला मित्र सुजित याने आर्ट्स वॉटरमॅटिक्समध्ये कंपनीची स्थापना करून ड्रीप आणि स्प्रिंकलरची निर्मिती आणि HDPE पाईपचे उत्पादन सुरू केले आणि बघता बघता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड आणि बिहार या राज्यांमध्ये आपले कार्यक्षेत्र विस्तारले. सुजितला MIDC ललित जोशी मेमोरियल पुरस्कार, उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार आणि आपल्या विद्यापीठामार्फत आयोजित ॲग्रोटेक 2022 मध्ये कृषी उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ही आपणा सर्वांसाठी खरोखर अभिमानाची गोष्ट. तसेच आपले लाडके गणेशदादा देशमुख आले का? गणेशदादा क्लासमध्ये बसलेले. कुठं बसले? बारमध्ये? कुठं? क्लासमध्ये बोलवणार का? गणेशदादा देशमुख यांचा औद्योगिक क्षेत्रातील प्रवास तर कोणालाही थक्क करणारा असाच आहे. तसेच इतरांसाठी प्रेरणादायी सुद्धा आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील तरुण ते शेकडो लोकांना रोजगार देणारा उद्योजक असा त्यांच्या जीवनाचा प्रवास आहे. त्यांनी स्वकष्टाने निर्माण उद्योग समूहाची स्थापना केली आणि आपल्यासमोर एक आदर्श निर्माण केला. त्यांनी कृषी, बँकिंग, सामाजिक संस्था, खाद्यपदार्थ अशा या भिन्न स्वरूपाच्या क्षेत्रामध्ये मुसाफिरी करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. आपल्या देशातच नव्हे तर चीन, टर्की, लॅटिन अमेरिका, जॉर्डन, मलेशिया व इतर अनेक देशांमध्ये देखील निर्माणची फर्टिलायझर्स एक्सपोर्ट होतात. ही आपल्या सर्वांसाठी निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे. युगंधर सरांचं नाव घ्यायला विसरलो. युगंधर सरांची भेट मागच्या 2023च्या कार्यक्रमामध्ये झाली होती. ते तर खूप मोठं म्हणजे त्यांचं कार्य आहे ते इथं मी म्हणजे शब्द अपुरे पडतील एवढं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. गणेशदादांनी समाजाच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन वेगवेगळ्या संस्थांनी त्यांना पुरस्कार दिले आणि त्यांचा गौरव केला. आयकॉन ऑफ अकोला, लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ समाजवीर पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्यांची ही भरारी पाहून आपण थक्क होऊन जातो. महत्त्वाचे म्हणजे एवढी मोठी उत्तुंग भरारी घेऊन सुद्धा दादांचे पाय जमिनीवरच आहेत. हाच त्यांच्या मनाचा मोठेपणा. ते नुसते उद्योगपतीच नाहीत तर एक दानशूर व्यक्ती देखील आहे. विशेष म्हणजे आपल्या प्रत्येक कार्यक्रमासाठी त्यांचं आर्थिक योगदान असते. या कार्यक्रमाला देखील त्यांनी भलं मोठं आर्थिक योगदान दिलेलं आहे. कॉलेजच्या प्रती, समाजाप्रती त्यांच्यामध्ये उत्तरदायित्वाची भावना आहे. गणेशदादा, आपल्या कार्याला आमचा सलाम आहे. आपल्यासाठी फक्त एवढंच म्हणावंसं वाटते, छू ना सकू मैं आसमां को तो कोई गम नहीं, छू ना सकू मैं आसमां को तो कोई गम नहीं, बस छू जाओ दोस्तों के दिल को, ये भी तो आसमां से कम नहीं. कॉलेजमध्ये शिकत असताना आमचे मित्र डॉक्टर महेंद्र देशमुख आज एचओडी आहेत. त्यांना कविता लिहिण्याचा, गाण्याचा तसेच वेगवेगळ्या ॲक्टर्सचे आवाज काढण्याचा छंद होता. प्रॉब्लेम फक्त एवढाच होता की त्यांनी कोणत्याही ॲक्टरचा आवाज काढला, डायलॉग बोलला की आम्हालाच त्यांना विचारावं लागत असे की कोणत्या ॲक्टरच्या आवाजात बोलतो. मात्र त्यांच्या मैफिलीमधल्या कविता आम्हाला अजूनही आठवतात. त्यांनी एकदा आम्हाला सांगितलं होतं, एक कविता लिहिली होती छोटीशी. लागला धक्का तिचा जोरात, लागला धक्का तिचा जोरात पण होता मऊ. सॉफ्ट. लागला धक्का तिचा जोरात पण होता मऊ. ती म्हणाली सॉरी मला, ती म्हणाली सॉरी मला, मी म्हणालो थँक्यू. ती म्हणाली सॉरी मला, मी म्हणालो थँक्यू. तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद झालो खुश, तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद झालो खुश मी. आज पण कळले मला ती ऐसीच बघते नेहमी, ती ऐसीच बघते. आता आमचा ज्या वेळी फॅमिली गेट टुगेदरचा कार्यक्रम होतो त्यावेळी आम्हाला मित्रांबद्दलच्या कॉलेज जीवनातील संवेदनशील गोष्टी बोलता येईल. कारण मग घरच्या मंडळीकडून लगेच भलत्या विचार नव्हता. काय होतं, कसं होतं, मग काय झालं, त्यापेक्षा न बोललेलंच बरं. खरं म्हणजे आपली क्षमा मागतो, पण खरं सांगायचं म्हणजे बायकांना नवऱ्याले नको ते विचारायची सवयच असते. आणि क्षमा वाईट, आणि नवऱ्याले ते झाकून ठेवायची मजबुरी असते. पहिलेच तर बायको संशयी असते, आणि बायको जर रागा भरली तर नवऱ्याचं काही खरं नसते. बरं, बायकोची समजूत काढणं ते काही इतकं सोपं नसते. बरं, समजूत काढण्यासाठी जर शॉपिंगला नेलं तर खिसा खाली केल्याशिवाय पर्याय नसते.
बरं, खिसा खाली झाल्याशिवाय बायकोचं मन काही भरत नसते. बरं, आता तर खिशाची गरज नसते, काऊन की आता सगळं डिजिटल ट्रान्झॅक्शनच असते. आणि त्याच्यातही बायकोच्या पुढे बोलायची नवऱ्याची काही हिंमत नसते, कारण बायको जे बोलते ते काही खोटं नसते आणि त्याला कुठे चॅलेंज असते. म्हणून तर बायकोचं कधीच काही चुकत नसते आणि बायको जे बोलते ते सर्व खरंच असतं. लग्नानंतर आमच्या घरच्या मंडळीला आपलं कॉलेज दाखवायला घेऊन आलो, पण भुयार सरांच्या धाकानं अंदर काही आलो नाही. म्हटलं भुयार सरांची भेट झाली आणि त्यांनी जर आपल्याला विचारलं की तू आजकाल हॉस्टेलला दिसत नाहीस, डिग्री झाली काय तुझी, तर म्हटलं म्हणजे आपल्या इज्जतचा भाजीपाला. त्याच्यामुळे मी त्या घरच्या मंडळीला सांगितलं की बाबा आपण कॉलेज सुरू असताना डिस्टर्ब करणं योग्य नाही. तरी तिला संशय आलाच, पण मी तिचा तो संशय कसा तरी दूर केला. कॉलेजमध्ये असताना आमच्या डोक्यावर क्रेडिट लोड भरपूर होता आणि या बोजामुळे आमचा 7-12 काही कोरा होत नव्हता. बरं, त्यावेळी 7-12 कोरा करण्याबाबतची कोणतीच योजना नव्हती. म्हणजे आता शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करायसाठी भरपूर सरकारी योजना आहे, तर त्यावेळेस आमच्या गरीब लोकांसाठी काही नव्हती. त्याच्यामुळे ओझं भरपूर होतं. त्यामुळे आम्ही बॅकलॉग अँड क्रेडिट लोड असोसिएशनची स्थापना केली. आमच्या सर्व सदस्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. आम्ही आमचे दुःख एकमेकांसोबत शेअर करत होतो. टॉमचा पेपर कधी ठेवायचा, सॉमचा पेपर कधी ठेवायचा, आणि जर या 2 पेपरची तारीख ठरली तर मग हायड्रॉलिक्सला कुठे बसवायचं, आणि हायड्रॉलिक्स पण जर बसला तर मग इरिगेशनला कुठं ऍडजस्ट करायचं, याची साधक बाधक चर्चा आणि निर्णय आमच्या या असोसिएशन मध्ये होत असतो. कुठं व्हायचं निर्णय बैठक कुठं व्हायचं? आता ते बैठकीचा जाऊन विचारता तुम्ही, अजून तुमची पोलखोल होईल. त्यामुळे झाकली मूग 1.25 लाखाची. हा मेंबर होता का? नाही, हे मेंबर होते, हे सेंटर तो अभ्यासच होता, काय प्रश्न नाही. ते आमचे सुरेंद्र ते सगळे अभ्यास होते, त्याच्यामुळे तो काही विषयच नव्हता. आणि त्यावेळी आता सारखे काही मोबाईल आणि व्हॉट्सअप होते ना, त्याच्यामुळे आम्हाला एकमेकांशी प्रत्यक्ष भेटूनच चर्चा करावी लागेल. आणि आम्ही सर्वजण एकाच प्लॅटफॉर्मवर असल्यामुळे एकमेकांबद्दलचं प्रेम वृद्धिगत होत असे. आणि विशेष म्हणजे जो वारंवार नापास होत असे आणि जास्त दिवस वर्ष कॉलेजमध्ये राहत असे त्याला सर्वांकडून जास्त प्रेम मिळत असे, कारण तो सर्वांचा लाडका असे, फक्त गुरुजनांना सोडून. आणि त्याला सर्व कॅम्पस ओळखत असे, पूर्ण कॅम्पस, ऍग्रिकल्चर, फॉरेस्ट, हे सगळं पीजी, आणि त्याला सर्वजण लाईक करत असे. हा, वार्डेकर साहेब ते आमचे गुरु होते. मग त्यांचं ते आमचे म्हणजे आदर्शच होते हॉस्टेलचे. मागच्या वेळेस आले होते, आता आले नाही का? आणि हॉस्टेलमध्ये राहायचं काही वांधा नव्हतं. भुयार सर आनंदानं हॉस्टेलला ऍडमिशन द्यायची. किती वर्ष हॉस्टेलमध्ये राहावं लागलं तरी सर कधी रागवायचे नाही. दरवर्षी हॉस्टेलला ऍडमिशन घेताना आम्हालाच लाज वाटत असे, पण त्याला काही इलाज नव्हतं. सरांनी आम्हाला एका शब्दाने कधी दुखवलं नाही. आणि आम्ही जर कधी काही आगाऊपणा केला तर सर आम्हाला डायरेक्ट म्हणायचे, बाबू खेळतं काय मग कुस्ती. सरांचं ते पेटंट वाक्य होतं, आता सरांची कुस्ती कोणी खेळावी. सरांचा दरारच एवढा होता की सरांच्या बुलेटचा आवाज जरी आला तरी सारे आपापल्या बिळामध्ये लपून बसत असत आणि बाकीच्या हॉस्टेलच्या बाहेर फरार होत असत. त्यावेळी राधाकृष्ण टॉकीज समोरचा रोड क्रॉस केला की संपूर्ण मोकळं मैदान होतं. आता मात्र तिथं मैदानच उरलं नाही. सर्व मैदान घरांनी आणि अपार्टमेंट्सनी भरून गेलेलं आहे. त्या मैदानाची आठवण यासाठी आहे की फर्स्ट इयरला असताना आमचे मित्र पुरुषोत्तम लोकरे नागपूरला आहेत LIC मध्ये आता, आणि ते राहायचे रणपिसे नगरमध्ये आणि मी राहायचो रेल्वे लाईनच्या पलीकडे असलेल्या कृषी नगरच्या बाजूला संताजी नगरमध्ये.
एका दिवशी आम्ही त्याच्या रूमवर उशिरापर्यंत इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा टोपो मारत बसलो. त्यानंतर रात्री 11:30 वाजता ते सर्व ड्रॉइंग शीट्स घेऊन इन्कम टॅक्स चौकामध्ये आमचे मित्र राहायचे. त्यांच्याकडे जायला सायकलवरून डबल सीट निघालो. त्यावेळी तिकडे जाण्यासाठी त्या मैदानातूनच शॉर्टकट होता. पावसाळ्याचे दिवस होते, सगळीकडे चिखलच होता. पुरुषा सायकल चालवत होता, मी मागे बसलो होतो ड्रॉइंग शीट्स धरून. मैदानात जवळपास अंधारच होता. पुरुषाला अंधारात काही समोरचं दिसलं नाही आणि त्याने सायकल डायरेक्ट एका खड्ड्यात घातली. आम्ही दोघेही त्या खड्ड्यात पडलो. त्यावेळी तिथं उचलायला देखील आम्हाला कोणी नव्हतं. आम्ही तसेच कसे तरी उठलो आणि परत आमच्या रूमवर. आम्हाला मार लागल्याचं दुःख नाही झालं, पण एवढी मेहनत करून टोपो काढलेल्या ड्रॉइंग शीट्स खराब झाल्या त्याचं मात्र दुःख झालं. कारण दुसऱ्या दिवशी मिस्किन सरांशी सामना होता. एक दुसरी आठवण आपल्याला सांगावीशी वाटते. फायनल इयरला असताना आम्ही प्रोजेक्टसाठी विषय निवडला होता, प्रिपरेशन ऑफ ब्रिक्स बाय युजिंग फ्लाय ॲश ॲज अन ॲडमिशन. MS चौधरी सर आमचे गाईड होते. आणि प्रोजेक्टसाठी माझा मित्र म्हणजे प्रोजेक्ट पार्टनर होता अनिल निखाडे, आणि तो माझा रूम पार्टनर देखील होता. आम्ही थोडं पेपर वर्क केलं आणि मग सर बोलले की आता तुम्ही प्रत्यक्षात ब्रिक्स तयार करा. म्हटलं ठीक आहे सर. मे महिना होता. कॉलेजच्या बाजूलाच इथे एक थोडं शेड होतं, छोटंसं शेड होतं. आता आहे की नाही माहीत नाही, आहे हा मागे शेड होतं. सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघे सकाळीच तिथं सर्व मटेरियल घेऊन आलो. 4 वाजेपर्यंत विटा बनवल्या, उन्हात वाळायला ठेवल्या आणि आम्ही हॉस्टेलवर परत आलो. आपल्या प्रोजेक्टचं महत्त्वाचं काम पूर्ण केल्याचा आनंद मनात दाटून आला होता. तेवढ्यात अचानक वातावरण बदललं. आकाशात काळोख आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस सुरू झाला. आणि त्या पावसाबरोबर आम्ही दिवसभर राबवून तयार केलेल्या विटा देखील आणि त्यासोबतच प्रोजेक्ट कम्प्लिशनचं आमचं स्वप्न देखील. त्या काळी आपल्या विद्यापीठाने आपल्यासाठी खूप चांगली सोय करून दिली होती. संध्याकाळी सिटीमध्ये जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी स्पेशल बस होती, उपलब्ध करून दिली होती. आता ती सोय उपलब्ध आहे की नाही माहीत नाही, बंद झाली. पण त्या काळी मात्र होती. सिटीमध्ये फुकट जाण्या येण्याची सोय असल्यामुळे बहुतांश विद्यार्थी दररोज संध्याकाळी सिटीमधून फेरफटका मारून येत असत आणि आपल्या आवडीच्या ठिकाणांना भेटी देत असत. ती ठिकाणं आणि तिथल्या स्पेशालिटीज आम्हाला अजूनही आठवतात. ॲग्रिकल्चर कॉलेजच्या समोर आणि ॲग्रिकल्चर हॉस्टेलच्या समोर म्हणजे तो मधला जो हायवे होता त्यावरील आपलं सावळाच्या टपरीवरचा चहा, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर कॉलेजच्या मागे असलेल्या रेल्वे लाईनच्या पलीकडे असलेल्या सन्मान हॉटेलमधील नाश्ता, राधाकृष्ण टॉकीज समोर देवराव भाऊ अय्यरच्या टपरीवरचं मसाला पान, त्याच्यानंतर रिगल टॉकीज समोर मिळणारं मसाला दूध, सिटी कोतवाली मागच्या अनुपम भोजनालयातलं जेवण, जय हिंद चौकातलं राजस्थान दहीवडा हाऊस, वसंत टॉकीज समोरची झनकारची भेळ, जनता बाजारासमोरचं श्रीकृष्ण भोजनालय, रामदास पेठ बगीचा मागचा राधास्वामीचा चिवडा, राठी पेढेवाल्याचे पेढे, सिव्हिल लाईन्स चौकातील मधु रेस्टॉरंटचे आलूगुंडे, इन्कम टॅक्स चौकातले गज्जूचे पोहे, सिंधी कॅम्पमध्ये मिळणारी दालपुरी आणि शिवनीजवळ असलेल्या मंजिशांच्या ढाब्यावरचं नॉनव्हेज आणि रेल्वे स्टेशनच्या समोर असलेला गुड्डूचा चहा. आता शिवनीजवळ आपला संदीप आला. संदीपचा आता हॉटेल एक्झिक्युटिव्ह उभा आहे. तो आता किती वेळा आपल्याला आग्रह करतो, पण आता आपल्याला वेळ मिळत नाही. कॉलेजमध्ये असेपर्यंत या सर्व गोष्टींचा आस्वाद आम्ही घेतला आणि आजही आम्हाला त्या सर्व गोष्टी आठवतात आणि आमचे मन भूतकाळात रमते. आणि ह्या आठवणी जर आपण एकमेकांशी शेअर केल्या तर आपला आनंद द्विगुण होतो. आपण रिफ्रेश होतो, आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून बाहेर पडतो
त्यामुळेच असे हे गेट टुगेदरचे कार्यक्रम खूप महत्त्वाचे असतात. खरं म्हणजे गेट टुगेदर हे एक प्रकारचे औषध आहे. ते आपल्याला एनर्जी देते, इन्स्पिरेशन देते, जुन्या आठवणींना उजाळा देऊन नवीन आयुष्याला उल्हासित करते. त्यामुळे आपण सर्वजण देखील आपापल्या वेगळ्या बॅचेसचे गेट टुगेदर आयोजित करत असतो. 2023च्या डिसेंबरमध्ये आमच्या बॅचचा अतिशय सुंदर असा गेट टुगेदरचा कार्यक्रम नाशिकला आयोजित करण्यात आला होता. आणि विशेष म्हणजे आमच्या बॅचच्या मुलींनी देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग, आपल्या घरच्या सर्व संसारिक जबाबदाऱ्या सांभाळून सहभाग नोंदविला होता. आणि अर्थात त्यामुळे स्वाभाविकपणे आमचा आनंद द्विगुणित झाला. आज आपल्या कॉलेजने हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित करून आपल्याला पुन्हा एकमेकांना भेटण्याची पुन्हा संधी उपलब्ध करून दिली. कॉलेजमधील जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि अशा या व्यस्त कार्यक्रमामध्ये देखील मला माझ्या भावना व्यक्त करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि खूप वर्षानंतर असा छान कार्यक्रम आयोजकांनी आयोजित केलेला आहे, त्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत घेतलेली आहे. आणि खूप दिवसापासून या कार्यक्रमाची तयारी केलेली आहे. आणि हा कार्यक्रम आपण मिस करू नये अशी माझी भावना होती. त्याच्यामुळे नागपूरला अधिवेशन, हिवाळी अधिवेशन असताना देखील माझं मन काही राहवलं नाही. आपण थोड्या वेळासाठी का होईना पण आपल्या कॉलेजला भेट दिली पाहिजे, आपल्या मित्रांशी भेटला पाहिजे, ज्युनियर सिनियर्सशी संवाद साधला पाहिजे आणि त्यांची भेट घेतली पाहिजे. कारण हा असा एकमेव कार्यक्रम असतो की जिथे आपण सगळे भेटतो. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली आपण जाऊन भेटू शकत नाही, वेळ काढू शकत नाही. आणि आपण सर्व भाग्यश्री पाटील आहेत, मृदुला मॅडम आहे, सर्वांनी खूप छान हे केलेलं आहे. याची तयारीसाठी सगळं केलेलं आहे. सर्व तुमचे कुणाचं नाव आलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो की तुम्ही खरोखर खूप मेहनत केली. आणि काल रात्रीचे फोटो बघून तर माझं मन एवढं झालं की आता कधी जातो आणि कधी सर्वांना भेटतो. आणि काल तुमच्या फोटोमधल्या मित्रांचा, ज्युनियर सिनियर्सला भेटल्यानंतर मित्रांचा, त्या बॅचचा तो चेहऱ्यावरचा आनंद पाहून तेव्हा कुठेच म्हणलं की हा आनंद जीवनातला खरा आनंद असतो. हा आनंद असतो. हा आनंद, असा आनंद तुम्हाला दुसऱ्या लोकांना भेटल्याने मिळत नाही, जो आपल्या मित्रांना भेटल्याने मिळतो. आपल्या ज्या आपण शिकले, आपण ज्यांच्यासोबत एवढे वर्ष काढली, शिकलो, त्यांच्यासोबतच हा आनंद मिळू शकतो. त्यामुळे मला खूप उत्सुकता होती आणि ती संधी मला मिळाली. आपला भरपूर वेळ घेतल्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो. येथे उपस्थित असलेल्या सर्व गुरुजनांना आदरपूर्वक अभिवादन करतो, वंदन करतो. त्यांच्या निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. आणि शेवटी एवढंच म्हणू इच्छितो कि काश फिर मिलने की वजह मिल जाए, काश फिर मिलने की वजह मिल जाए, साथ में बिताए वो सुनहरे पल मिल जाए. काश फिर मिलने की वजह मिल जाए, साथ में बिताए वो सुनहरे पल मिल जाए. चलो कुछ पल के लिए अपनी आंखें बंद कर, चलो कुछ पल के लिए अपनी आंखें बंद कर. क्या पता ख्वाबों में वो गुजरा हुआ कल मिल जाए. क्या पता ख्वाबों में वो गुजरा हुआ. जय हिंद, जय भारत.